नंद किशोर शर्मा आहे. हे 82 शेतकरी आहे. असदपूरमधलं एक शहापूर गाव आहे लहान, अचलपूर तालुक्यातलं. आणि गेल्या 2 वर्षापासून ते तक्रारी करत आहे. ते माझ्याजवळ पहिल्यांदा आले आणि ते 82 शेतकऱ्याचं जर रजिस्ट्रेशन कोड पाहिलं तर GK म्हणजे काश्मीरच्या शेतूमध्ये ते जमा होते. म्हणजे अमरावती जिल्ह्यातला जो PM किसानचा पैसा आहे तो काश्मीरच्या शहापूरच्या गावाला जात आहे, जम्मू काश्मीर. आणि 2 वर्षापासून हे शेतकरी तक्रार करत आहे. त्याचं निवारण अजूनही कुठल्या अधिकाऱ्यानं केलेलं नाही आहे. या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे पैसे जम्मू काश्मीरला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला असं होऊ नये याच्यासाठी मला वाटते खबरदारी घेतली पाहिजे आणि याच्यावर न्यायनिवाडा लवकर लागावा याच्यासाठी आम्हीसुद्धा आता प्रयत्न करणार आहोत. ते 82 शेतकरीचे जे पैसे जम्मू काश्मीरच्या शहापूरला जात आहे ते 2 वर्षाचे परत घेण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी वेळ आले तर या संदर्भात विधानसभेतसुद्धा मुद्दा उचलेल. मला वाटतं 2 वर्षापासून जर ह्या तक्रारी होत असेल तर इथला कलेक्टर असेल, कृषी अधीक्षक असेल यांनी हे निवाळा करायला पाहिजे होता. आता हे प्रकरण उघडकीस आलं तर नेमका याच्यामधला काही करप्शन तर नाही आहे काय? तर रजिस्ट्रेशन नंबर तर JK म्हणजे काश्मीरचा असं येत असेल आणि नावं मात्र महाराष्ट्राचे राहत असणार तर हा निश्चितच घोळ आहे. 2 वर्षात याची चौकशी होऊ शकली नाही तर याच्या मागचं नेमकं कारण काय ते शोधणं प्रशासनाची आणि शासनाची गरज आहे. बहु काल मतदान पार पडलेलं